जसं आता मीरानं सांगितलं की जॅपनीज माणूस हा छोट्या कन्सेप्टपासून सुरुवात करतो, तशी आम्ही छोटी कन्सेप्टनी सुरुवात करतो आणि तुमच्या ते शिक्षक लाभले तर आपण लवकरच मोठ्या प्रमाणात हे चालू करू ह्याची मला खात्री आहे. जर्मन आणि जॅपनीज नंतर तिसरे आपल्याकडे शिक्षक अवेलेबल आहेत आता फ्रेंच लँग्वेजसाठी, श्रेयस देशपांडे सर. बेसिकली त्यांचं मास्टर्स इन कॉमर्स झालेलं आहे, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉजमध्ये आहे, पण फ्रेंचमध्ये त्यांची P2 लेवल कम्प्लीट आहे आणि सध्या ते इंडस्ट्रियल वर्कमध्ये त्यांचा 12 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे MNCs बरोबर काम करण्याचा. आणि सध्या ते फ्रेंच लँग्वेजचे क्लासेस कंडक्ट करत आहेत, पण सध्या ते ऑनलाईन घेत आहेत, काही होम प्रॉब्लेम्स आहेत. अदरवाईज हे सदाशिवपेठेमध्ये त्यांचे ऑफलाईन क्लासेस रेग्युलर चालू असतात. सर आय रिक्वेस्ट यू टू प्लीज कम फॉरवर्ड. नमस्कार आणि बॉन्सवार. आज तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप आनंद वाटतो आणि म्हणून काही मला ब्राह्मण महासंघाने संधी दिली त्याबद्दल आधीच आभार मानतो, कारण आभार मानण्यात परत वेळ झाला नाही. तर सुरुवात करण्याआधी मला एक सांगायचं की आता म्हणजे मी जेव्हा शिकत होतो हायस्कूल वगैरे तेव्हा आपल्याकडे फॉरेन लँग्वेजेसला फार काही वाव नव्हता. म्हणजे मी 11वी-12वी म्हणजे साधारण 96-97 साली मी जेव्हा 11वी-12वीला गेलो तेव्हा मला फ्रेंच लँग्वेज शिकायला होते आणि त्यावेळेला जो इंटरेस्ट निर्माण झाला त्यामध्ये गुरुंना मी आधी आभार मानतो बोलण्याला सुरुवात करतो. तर आपल्याकडे आताच्या फॉरेन लँग्वेजेसच्या मुलांना इन्क्लूड केलेलं आहे सिलेबसमध्ये. तर मोस्टली असं होतं की काही ऑप्शन नाही आहे म्हणून फ्रेंच घेतलं, काही ऑप्शन आहे म्हणून जर्मन घेतलं, तर कुठली लँग्वेज घेतली. कारण दुसरं ऑप्शन स्वतः त्याची भीती असते मराठी आहे, अरे तुला मराठी नाही जमणार. कारण आपल्यामुळेच असतात. मला तर माहिती की मराठी शिकताना 60 मार्क मिळवले नाही का, 60 मार्क भरपूर झाले. त्यामुळे मराठीची कुठेतरी भीती असते. आणि इंग्लिशचं तर मेन म्हणजे माझ्या तिथे घडलं होतं की मोस्टली जे माझ्याबरोबरचं मुलं होती त्या इंग्लिशची भीती म्हणत तयार केली, अरे तुला इंग्लिश बोलता येत नाही. तर त्या भीतीमुळे आपण थोडंसं भाषेकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो की नाही बघा ग्रामर असते खूप भयानक ग्रामर. म्हणजे त्या कुलकर्णी तोषेवाल्यांनी सांगितलं की ग्रामरची खूप तयारी करावी लागते आणि सराव करावा लागतो आणि त्यानंतर तुम्हाला चांगलं जमतं. आणि भाषेकडे एक साधारण आर्ट्स या नजरेतनं बघितलं जातं. आत्तापर्यंत म्हणजे आपण भाषा म्हटलं की आर्ट्स एवढंच, लिटरेचर इथपर्यंतच आपण तिला मर्यादित ठेवतो भाषेला. तर असं काही मला नाही वाटतं. कारण आता जर बघायला गेलं तर भाषा ही एक कम्युनिकेशनचं साधन असल्यामुळे माध्यम असल्यामुळे त्याला सगळीकडे स्कोप आलेला आहे, सगळीकडे. आपण आता बघायला झालं तर आता म्हणजे मी जेव्हा फ्रेंच शिकत होतो आता अलियन्समध्ये मी ज्या काही लेवल्स कम्प्लीट केल्या किंवा आत्ता अलीकडे DFT BPची बिझनेस ऑफिसची हे केली तेव्हा ती लेवल करायसाठी मला वाटत होतं की MAच करावं लागेल आपल्याला फ्रेंचमध्ये. पण मला MA करायचं नव्हतं, कारण मला लिटरेचरमध्ये जायचं तर माझा इंटरेस्ट आहे अकाउंट्स आणि फायनान्समध्ये. मग माझे जे प्रोफेसर असते तिथे त्यांना मी विचारलं की मला माझ्या फील्डशी रिलेटेड काय करता येईल. तर त्यांनी मला सुचवलं त्यावेळी DFT BP लेवलची आहे बिझनेस ऑफिसची, त्यात करू शकतोस फायनान्स अकाउंटशी रिलेटेड जो आहे. तर त्यात बरेच आणखीन व्हर्टिकल्स आहेत की हॉटेल मॅनेजमेंट आहे किंवा अजून टुरिझम आहे, जसं मॅडमनी सांगितलं तसं बऱ्याच त्यात स्कोप आहे अजून. आणि आता ते जसं म्हटलं की ग्रामरच फक्त म्हणून भाषेकडे न बघता भाषेकडे सगळ्या दृष्टीने विचार केला आणि आपल्याला एक नवीन करिअरचा पाथ म्हणून जर बघायला गेलं तर आपल्याला एक चांगला मार्ग सापडू शकतो. हा माझा स्वतःचा अनुभव. कारण 96-97 सालीचे 2 वर्ष मी 11वी फ्रेंच शिकलो आणि त्या सरांना माझ्या मनात एक इंटरेस्ट निर्माण झाल्यानंतर एक गरज म्हणून जॉब करत होतो आणि जॉबमधून बाहेर पडल्यात परत 4 लेवल्स कम्प्लीट केले आणि मग आता अलीकडे DFT BP कम्प्लीट केली. तर तो कुठेतरी काय म्हणायचं नॅचरल लव तयार झालं होतं भाषेबद्दल. फ्रेंच बाकी होतं. आता फ्रेंचच का हा पहिला प्रश्न. तर जर्मन आहे, जॅपनीज आहे, अजून जगात 6,500 भाषा आहेत, मग फ्रेंचच का. तर माझा अनुभव मला आवडता म्हणजे तर फ्रेंच एक जो जराशी सॉफ्ट लँग्वेज आहे. म्हणजे अगदी खूप काळजी घेतली जाते त्या भाषेमध्ये की आपण एखाद्या लहान मुलाशी कसं बोलतो अगदी लाडीवाळपणे, तसं आपल्याकडे ज्ञानेश्वर अवचिता परी मुळू वगैरे अशी थोडी सॉफ्ट भाषा आहे. तशीच म्हणजे मराठी रामडी भाषा आहे पण त्याला ज्ञानेश्वरांनी सॉफ्ट केलेलं आहे. तसंच फ्रेंच भाषा नॅचरली सॉफ्ट आहे. म्हणजे त्यात कुठे असा हार्डनेस नाही की अरे आपल्याकडे हे काय करतोय असं नाही.
आपल्याकडे एक जनरल तुम्ही बघितलं, तुम्ही जर रेस्टॉरंटमध्ये जाता, हॉटेलमध्ये जाता, वेटरला आणरे चहा, आणरे डोसा, तुम्ही जर असं फ्रान्समध्ये जाऊन बोलायला लागला तिथे, तर फ्रान्समधला वेटरला सुद्धा तुम्ही सिल बुक प्ले म्हणणं गरजेचं आहे. जर तुम्ही सिल बुक प्ले विल यू प्लीज असं जर म्हणला नाही तर तुम्ही रूल आहात असं समजलं. मेन म्हणजे आपण आता समजा आता मॅडम माझ्या शेजारवर चाललं आहे, तर मला सहज म्हणल्या की ठीक आहे माणसाशी बोलावं, आपण कोण शिव किंवा कोण स्वर म्हणल्या, तर मी त्याला रिॲक्ट करणं किंवा रिस्पॉन्ड करणं गरजेचं आहे. जर मी नाही केलं तर त्या माणसाला काय माणूस आहे, साधं मला छान भेट करते, संध्याकाळची वेळ आहे, मस्त कार्यक्रम इथे आता भेटणार आहोत आणि हा माणूस मला रिस्पॉन्ड पण करत नाही. तर वी शुड बी रिस्पॉन्डिंग आणि रिॲक्टिंग, की तुम्ही त्यांना रिस्पॉन्ड केलं पाहिजे. आणि असं नाही की असं म्हणजे तुमची एनर्जी लेवल पण थोडीशी हाय ठेवायला पाहिजे. नाही तर बॉडी गेस्टर्सला आणि एडिकेट्सला पण खूप महत्त्व आहे. कारण तेव्हा जेव्हा असं बोलजून म्हणतात आपल्याकडे, काय जर कसे ठीक आहे असं म्हणलं तर काय तसाच ठीक आहे, बरं चाललं आहे, आपण असं सहज म्हणतो. पण त्यांच्याकडे बोलजून म्हणण्याची पद्धत आहे, बोलजू सवा असं विचारण्याची पद्धत आहे. म्हणजे तुमची एनर्जी लेवल कायम हाय ठेवली पाहिजे, जेणेकरून मॅडम जर मी आता असं बोलजो मॅडम असं म्हणलं तर मॅडम म्हणजे ह्या माणूसला फ्रेंच शिकू शकणार नाही. पण मी त्यांना जेव्हा बोलजो मॅडम असं जर म्हणलं तर त्या मॅडम माझ्याशी 10 वाजता बोलायला नक्की काय होते. तर ही एनर्जी लेवल तुमची हाय ठेवणं गरजेचं आहे फ्रेंच लँग्वेज बोलताना शिकताना दोन्ही वेळेला. आता तेच फ्रेंच का जगातली 5वी भाषा, 300 मिलियन लोक बोलतात 29 देशांमध्ये, एवढी समृद्ध भाषा आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे सॉफ्ट तर आहे, जे सिल्बू प्लेचं तुम्हाला उदाहरण दिलं, सिल्क प्ले, सिल्बू प्ले. आपल्याकडे असं तुम्हाला किती जणांना वाटतं की फ्रेंच शिकण्यासाठी इंग्लिश येणंच कसं, म्हणजे दोन्हीला प्रोनाऊन्स सेमच केलं जातं, ला मेड. ओके, ह्याला फक्त थोडंसं स्लाइटली स्ट्रेच करावं लागतं, ला मेड सांगतो. दोन्ही फेमिनिन आहेत, ला मेड आणि ला मेड. ह्याचं मिनिंग आहे सी आणि ह्याचं मिनिंग आहे मदर. लक्षात कसा ठेवणार, ज्या व्यक्तीचं आपल्या ज्या व्यक्तीचं हृदय समुद्र एवढं विशाल आहे, ती लांब आहे. हे लॉजिक मी अप्लाय केले बऱ्याच ठिकाणी फ्रेंच शिकताना, पण मला भाषेबद्दल आवड नाही. हे एक उदाहरण आहे. आता फ्रेंच शिकण्याचे फायदे काय, तर मेन म्हणजे तुम्ही बऱ्याच सेक्टर्समध्ये काम करू शकता. जसं की आता पहिल्यांदा एकतर भाषा शिकला आणि करायचं काय, नोकरीमध्ये समजा स्ट्रगल करावं लागतं, टीचिंगमध्ये सुरुवात करू शकता तुम्ही. तुम्हाला जर वाटलं की हो बाबा मी पुढे कंटिन्यू करू शकता, तुम्ही टीचिंगमध्ये जाऊ शकता. नंतर त्याला ऑप्शन आहे ट्रान्सलेटिंग किंवा इंटरप्रिटर. आता तो स्वतःच्या वैयक्तिक प्रश्न आहे की तुम्हाला आवड कशी आहे, ट्रान्सलेशनमध्ये आहे का इंटरप्रिटेशनमध्ये आहे, ते तुम्ही करू शकता. नंतर आता तुम्ही ट्रान्सलेशन आणि इंटरप्रिटेशनचं एक उदाहरण द्यायचं झालं छोटंसं, तर बऱ्याच वेळा मला ते सिंगल पिक्चर पाहिला असेल, त्यातला तो पोलीस चौकीचा एक सीन आहे, त्यामध्ये तो तुलू भाषेत काहीतरी बोलत असतो, तुलू भाषेमध्ये काय कुठली भाषा होती, त्याला ती भाषा येत असते, त्याचा उपयोग तर पोलिसांना होतो की ट्रान्सलेशन आणि इंटरप्रिटरचा काय उपयोग असतो ते ना, त्या सिंघमला उपयोग होतो. त्यामुळे त्याचा रोल खूप महत्त्वाचा आहे. पुढचं म्हणजे लिटरेचरमध्ये आता एखाद्याला समजा रायटर व्हायचं असेल, पोएट व्हायचं असेल, तो होऊ शकतो, ती होऊ शकते. आता पुढचा म्हणजे आता जसं मॅडमने सांगितलं पूर्वी की आपल्याकडे आता भरपूर एजन्सीज आहेत आणि असं नाही की त्यांच्याच कंपन्या येतात. आता मोस्टली आपल्या इथे पण आउटसोर्सिंगचे युनिट्स आहेत, जसं की इन्फोसिस, आपण ज्याला डोमेस्टिक BPO वगैरे म्हणतो, तर ते पण आता लँग्वेज एक्सपर्ट्स हायर करतात. मग ते स्वीडिश, जर्मन, जॅपनीज, फ्रेंच सगळ्याच लँग्वेज एक्सपर्ट्सना हायर करत आहेत. आणि मेन म्हणजे त्यांना स्कोप खूप आहे. म्हणजे आता जर तुम्ही Naukri.com किंवा कुठलेही इव्हन जर हायरिंग प्लॅटफॉर्म्स बघितले तर तिथे मिनिमम स्टार्टिंग पॅकेज सगळ्यात 8 लाख ते 10 लाख असतं, म्हणजे लँग्वेज एक्सपर्ट्ससाठी. पण त्याची मिनिमम जशी रिक्वायरमेंट आहे, जसं की त्यांनी सांगितलं जर्मन आणि जॅपनीजला आहे, तसं फ्रेंचला आहे B2 लेवल. फ्रेंचमध्ये टोटल 6 लेवल्स असतात, A1, A2, B1, B2, C1 आणि C2. B2 पर्यंत जर माणूस एखाद्याने लेवल कम्प्लीट केले 4 लेवल्स, तर त्याला इझिली जॉब हायर करतात आणि पॅकेजेसही चांगले मिळतात. B1 केलं तर थोडेसे चान्सेस कमी असतात, कारण का तर त्यांचे एक्सपेक्टेशन फ्रेंच क्लायंटवर इंटरॅक्ट करण्याचे जास्त असतात, म्हणून B2 केलेली कधी चांगली. आता हे सर्टिफिकेशन्स तुम्ही कुठल्याही लोकल इन्स्टिट्यूटमधून, लर्निंग इन्स्टिट्यूटमधून करू शकता, लँग्वेज इन्स्टिट्यूटमधून. पण
मोस्ट रिकमेंडेड इज अलियन्स फ्रान्सेस, की जिथे जी सगळीकडे ग्लोबली आहेत आणि त्यांचे सगळीकडे आहेत ब्रांचेस वगैरे. आणि पण तरीसुद्धा अलियन्स फ्रान्सेसचे जरी लेवल्स किंवा कोणाच्याही जरी कंप्लीट केल्या तुम्ही कुठल्याही इन्स्टिट्यूटच्या, तरी त्यासाठी तुम्हाला एक ग्लोबली ऑथेंटिकेशन पाहिजे की हां या व्यक्तीला येते ही लेवल, कारण ते इंटरनली हे करतात की किंवा लोकली तुम्हाला कन्सिडर केलं जातं त्या सर्टिफिकेशनला त्या इन्स्टिट्यूटच्या. त्यासाठी तुम्हाला डेल्फ ही एक्झाम देणं गरजेचं आहे. प्रत्येक लेवल झाली की तुम्हाला डेल्फ एक्झाम देणं ही गरजेचं आहे. कारण का तर जेव्हा तुम्ही डेल्फ देता तेव्हा तुम्ही कुठेही जगाच्या पाठवते सर्टिफिकेट घेऊन हिंडा, तुम्हाला नक्की कन्सिडर केलं. त्याला कुठेही कोणी चॅलेंज नाही करू शकत की तुम्ही नक्की झालाय ना, तुमच्याकडे कोणी असं डाऊटफुल चेहऱ्याने बघणार नाही. त्यामुळे डेल्फ केली तर तुम्हाला जास्त त्या तुमच्या रिझ्युमेला वेटेज येतं. नंतर आता हे झालं कंपन्या हायर करतात हा प्रकार. आता कोरोनानंतर तर आता परिस्थिती खूप बदलली आहे. पूर्वी कसं होतं की एक क्लोज ऑफिस एन्व्हायरमेंट हा प्रकार होता. आता ओपन ऑफिस एन्व्हायरमेंट किंवा वर्क फ्रॉम होम आपण म्हणू शकतो किंवा रिमोट जॉब्स. तुम्ही जर लिंक्डइन अशा काही प्लॅटफॉर्म्सवर बघितलं तर आता रिमोट जॉब्सला खूप म्हणजे फ्युचर आहे माझ्या मताप्रमाणे. ऑफिस किंवा क्लोज एन्व्हायरमेंट वर्क कल्चर हे हळूहळू डिसॅचर नक्कीच होणार आहे. आणि प्रत्येक माणूस जगातला कुठूनही कुठल्याही कंपनीसाठी काम करू शकणार. मला तर हे नक्की गॅरंटी होते. त्यामुळे जर तुम्ही रिमोट जॉबच्या दृष्टीने विचार करत असाल आणि जर ती समजा कुठल्या तरी त्या आता आपण फ्रेंचबद्दल बोलतो, समजा फ्रान्स बेस्ड कंपनी आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला रिमोट बेसवर माणूस हायर करायचा आहे आणि नॉट बेस्ड ऑन सॅलरी, की आम्ही तुम्हाला एक मंथली रेम्युनेशन ठरवून देऊ आणि तुम्ही त्या रेम्युनेशनवर का नाही करणार कोणी घरापासून काम ना. कशाला ऑफिसला रोज आपल्या इथे त्या कॅबमध्ये बसायचं किंवा बस पकडून रोज पकडायला ऑफिसला जायची काही गरज नाही. तुम्ही घरापासून काम करू शकता. त्यामुळे रिमोट बेस्ड जॉब्सला फ्युचर खूप मोठं आहे आणि त्या दृष्टीतनं भाषा शिकणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमचं कारण कसं होतं की आपण जेव्हा एखाद्या कंपनीत काम करतो आपल्या इथल्या इंडियातल्या, तर आपल्या सभोवताली मोस्टली इंडियन लोक असतात सगळे. म्हणजे समजा जर आपल्याला भाषेत कुठे समजा काही चॅलेंज आलं एखाद्या क्लायंटशी इंटरॅक्ट करताना, तर आपल्याला कुठे सपोर्टिंग हँड असतो की अरे आपला मॅनेजर असतो किंवा अजून कोणी असतो किंवा कलिग असतो, तो आपल्याला हेल्प करतो. अरे हां याला किंवा आपल्याला थोडासा खूप असतो की अरे हां आता जसं मॅडमनी सांगितलं की जापनीज शब्द एखादा आडला तर आपण कुणाला विचारू शकतो. पण आपल्याला तिथे डायरेक्ट त्या क्लायंटशी बोलायला जर आपण रिमोट जॉबवर काम करणार असतो तर त्यावेळेला आपल्याला टाईम रेडी राहावं लागेल किंवा ॲलर्ट राहावं लागेल. आणि तो क्लायंट काय म्हणतो आणि आपल्याला त्याला काय रिस्पॉन्स करायचं, नाही तर तो बोलायचा वेगळाच आणि आपण सांगायचं वेगळंच. तर असं व्हायला नको म्हणून रिमोट जॉबच्या गोष्टीतनं किंवा फ्रीलान्सर बेसिसवर काम करणार असाल तुम्ही फ्युचरमध्ये तर तुम्हाला लँग्वेज घेणं नक्कीच गरजेचं आहे. आता आणखीन ह्या व्यतिरिक्त हॉटेल मॅनेजमेंट इंडस्ट्रीमध्ये, कारण मोस्टली हॉटेल मॅनेजमेंटचे जे कोर्सेस करतात मुलं तर त्यांना फ्रेंच लँग्वेज कंपल्सरी आहे. त्यामुळे बाय डिफॉल्ट त्यांना फ्रेंच शिकावं लागतं. पहिले माझ्या भाच्याला स्वतःला तो हॉटेल मॅनेजमेंटला तर 2 वर्ष फ्रेंच होतं, त्यामुळे त्याला ते आणि त्यांनी पण आलियन्समध्ये 2 लेवल्स कम्प्लीट केले त्यामुळे त्याला ते सोपं गेलं. त्यामुळे तो फायदा होतो. आता की जसं मगाचपासून मी सांगतो की लँग्वेजने फक्त ग्रामर शिकायचंच एक भाग नाही आहे किंवा त्याला असं कुठल्या बंधनांमध्ये बांधता येत नाही, तर त्याला प्रोनाऊन्सिएशन पण खूप गरजेचं आहे. आता उदाहरण त्याचं झालं फ्रेंचमधलंच तर एक 2 शब्द तिथे पॉसॉ आणि पॉझॉ. जर तुम्हाला कोणाला म्हणायचं असेल म्हणजे आपल्या वेळी कोणाला म्हणायचं की मी मासा खाल्ला आणि तुम्ही जर चुकून पॉसॉच्या ऐवजी पॉझॉ वापरलं तर त्याचा अर्थ मी विष खाल्लं. त्यामुळे तुम्हाला प्रोनाऊन्सिएशनकडे खूप बारीक लक्ष द्यावं लागतं की कुठला शब्द कसा प्रोनाऊन्स करायचा. आणि त्यासाठी काय मी उदाहरण घेत असतो, तुमच्या ह्या इथपासूनच्या त्या इथपर्यंतच्या भागाला एका ऑडिटोरियमप्रमाणे तुम्हाला यूज करणं गरजेचं आहे. प्रत्येक भागाला बारीक पद्धतीने यूज केलं तुम्ही तुमचं प्रोनाऊन्सिएशन व्यवस्थित केलं तर रट्टा मारून व्यवस्थितच. जर मी तुम्हाला हू असं म्हणलो आणि हू असं म्हणलो तर ते फरक पडतो. तुम्ही जर मी म्हणतो त्या पद्धतीने हू म्हणण्याची प्रॅक्टिस केली, गॅरंटी देतो तुम्हाला थ्रोट इन्फेक्शन होणार नाही. भाषा शिकणं नुसतं भाषा शिकणं नाही आहे, त्याचे व्यायाम आहे. तुम्ही ह्या सगळ्या नसल पार्टचे किंवा ह्या पार्टचे जर व्यायाम केले प्रोनाऊन्सिएशनमध्ये तुम्हाला नाहीच होणार थ्रोट इन्फेक्शन सुद्धा किंवा सर्दीचा वगैरे त्रास नाही होणार. हे भाषेचे फायदे. म्हणजे नुसतंच शिकणं आहे हां तर असं नाही आहे. तर त्यामध्ये बरेच लॉजिक आहेत. तुमच्या बॉडी पार्ट्स कसे यूज करायचे, तुमचे हाताची हालचाल कशी पाहिजे, तुमच्या चेहऱ्याची कशी, तुमच्या डोळ्यांची हालचाल. तुम्ही जर असं बोंजूर असं जर मी तुम्हाला आल्या म्हणलं असतो तर तुम्हाला असं
काय हा म्हणून शिकवलं, कशाला ब्राह्मण माणसाला नाही माणसाला बोललं. पण हे जर मी तुम्हाला बोंजूर असं जर म्हटलं, भुवनची हालचाल केली, हातांची हालचाल केली, तर तुम्हाला तुम्ही मला तर थोडंसं अरे ऐकूया पुढची 5 मिनिटं. तर हे फार महत्त्वाचे भाग आहे की प्रोनाऊन्सिएशनवर जास्त गरजेचं आहे. जसं आणि मॅडमनी सांगितलं की तसं तिथलं कल्चर शिकणं गरजेचं आहे. तिथले सणवार काय आहेत, त्यांनी जशी उदाहरणं दिली तशीच फ्रान्सची पण उदाहरणं आहेत की आपल्याकडे जसा पितृपंधरवडा असतो नंतर तसा त्यांच्याकडे फ्रान्समध्ये नोव्हेंबरमध्ये लतुसा म्हणून एक सण साजरा केला, एकच दिवसाचा असतो. पण त्यांच्याकडे आधीचे जे जनरेशन असतं गेलेली तर त्यांच्यासाठी एक दिवस पाळतात स्मृतीसाठी. किंवा आपल्याकडे होळी असते मार्चमध्ये, त्यांच्याकडे मार्चमध्ये मार्डी ग्रास असतो की ज्यावेळेला मास्क लावतात आणि रंग खेळतात वगैरे अशा गोष्टी होतात. तर असे बरेच साम्य आहे आपल्यासारखं पण. आणि सण आहेत किंवा कल्चर आहे किंवा म्युझिक त्यांचं ऐकण्यासारखं आहे, मूवीज आहेत. लँग्वेज शिकणं म्हणजे नुसतंच क्लासरूममध्ये स्वतःला बंदिस्त करून टीचरसमोर तासनतास ऐकायचं असं नाही आहे. म्हणजे हे मी तर म्हणजे माझ्यासाहेब खूप वयाने मोठे किंवा एक्सपिरियन्स मोठे त्या जास्त चांगलं सांगतो. पण पिक्चर बघून म्हणजे आपला जर मुलगा समजा एखादी लँग्वेज शिकतोय, फ्रेंच शिकतोय, जर्मन शिकतोय, जापनीज शिकतोय, कोणती असेल ती शिकताना जर तो पिक्चर बघत असेल तर आई वडिलांना ओरडता कामा नये. अरे काय पिक्चर बघत वेळ घालवतोस, अभ्यास कर. तो अभ्यासाचाच भाग असतो. तुम्ही कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये मोठ्या जा, अलियन्स असो, मॅक्समिलर असो, जॅपनीज यांची कोणती इन्स्टिट्यूट असो, तिथे ह्याच पद्धतीने शिकवले जातात. आणि तर त्यामुळे लँग्वेज कुठल्या पद्धतीने शिकायचं ह्याला काही कुठल्याचं लिमिटेशन नाही आहे. नुसतं वही पुस्तक घेतलंय किंवा टीचर समोर बसले आणि तासभर बसलंय आणि ऐकलंय असं नाही आहे. तुम्ही कुठल्याही माध्यमातून भाषाही शिकू शकता. तर त्यामुळे तुम्ही तिला बंदिस्त करू नका, माझं असं म्हणणं आहे तुमच्या मुलांना. हे ह्या माझ्या म्हणण्याची कदाचित हे दोन्ही टीचर्स पण ॲग्री होतील. आता हे ह्या गोष्टीला एक थोडंसं तुम्हाला जर प्रूव्ह करून बघायचं असेल की मी म्हटलं तर खरं आहे का. मी तर एकच लँग्वेज शिकतो बाहेरची, फ्रेंच. मला म्हणजे 6,500 मध्ये एकच येते का मल्टीलिंग्वल नाही, सॉरी 22 भाषा शिकणाऱ्या अमृता लाईन्स म्हणून एक त्यांचा यूट्यूब चॅनल आहे. जस्ट तुम्ही एक लक्षात ठेवा किंवा लिहून घ्या. कधी घरी गेल्यावर अमृता लाईन्स 22 भाषा बोलणारी अमृता हा एक व्हिडिओ बघा आणि मग तुम्हाला कळेल की मल्टीलिंग्वल किंवा बायलिंग्वल किंवा मल्टीलिंग्वल असण्याचा फायदा काय आहे, कुठल्या लेवलला पण फायदा होता. की सामान्य लेवलपासून तर मोठ्या लेवलपर्यंत तुम्हाला फायदा होतो. म्हणजे एखाद्या माणसाशी इंटरॅक्ट करण्यापासून ते जॉब करण्यापर्यंत किंवा तुमच्या खिसा भरण्यापर्यंत तुम्हाला फायदा होऊ शकतो भाषा शिकण्याचा. आणि हां मेन म्हणजे याचं की लँग्वेज ही एक काही ऑप्शन नाही आहे मला रे, किंवा मला काही ऑप्शन नव्हता ग करायला म्हणून फ्रेंच घेतलं किंवा मी जॅपनीज घेतलं किंवा जर्मन घेतलं असं न बघता लँग्वेज हा बरेच ऑप्शन्स ओपन करणारे एक माध्यम आहे. अशा पद्धतीने तुम्ही भाषेकडे बघितलं आणि तुमच्या स्टुडंट्सला जर त्या पद्धतीने तयार केलं तर मग त्याला जास्त इंटरेस्ट निर्माण होईल. मुलांना इंटरेस्ट कसा निर्माण करायचा, अरे तू जर्मन घेतल्यास बरं का, आता समजा त्याचं सुधारण घेतलं त्यांनी म्हणजे एखादी लँग्वेज घेतली आणि तुम्ही त्या मागे लागला हात धरून की अरे तू फॉरेन लँग्वेज घेतली आहेस, कधी अभ्यास करताना दिसत नाहीस काय नाहीस असं नाही आहे. त्यासाठी सगळ्यात गरज काय माहिती का, मुलांचं शिक्षण हे त्या क्लासरूम पुरतं मर्यादित नाही न राहता त्याचं जे लँग्वेजचं शिक्षण आहे त्याच्या घरापासून सुरुवात झाली पाहिजे. त्याच्या घरात लँग्वेज फ्रेंड्स तयार होणं गरजेचं आहे. मग ती कोणती का लँग्वेज आहे तिला म्हणजे तू शिकतोस ना मग तुझं तू शिक. काय ते काय मेयर म्हणतात का पेयर म्हणतात ते मला माहिती आहे, तुझं तू शिक असं नाही. आई वडील बहीण भाऊ मित्र मैत्रिणी जे कोणी असतील जर तो व्यक्ती आता मी शिकतो फ्रेंच लँग्वेज आणि मी जर मॅडमशी बोलायला लागलो तेव्हा मॅडम असं म्हणतात फ्रेंचला आणि त्याचा मला म्हणलं अरे जॅपनीजमध्ये असं म्हणतात झाले ना आमची मैत्री. लँग्वेज फ्रेंड्स होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी पालकांनी किंवा घरातल्या सगळ्या मेंबर्सनी त्याला साथ दिली पाहिजे. त्याला असं बाजूला नाही ढकलता कामा केले नाही, फक्त अभ्यासापुरतं शिक, तुझ्या शिक्षणात आम्ही पण सहभाग घेतो. हां काय शिकवणार बाळा असं विचारलं पाहिजे. मग त्या शिकणाऱ्याला खूप आनंद होता आणि माझं ऐकणार पण आहे. कारण का सांगतो तुम्हाला, जेव्हा शिकतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे की आपण जेव्हा शिकतो म्हणजे आपण फक्त क्लासरूममध्ये 1 तास किंवा 2 तास शिकत असतो, पण ते शिक्षण घरापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याला त्या मुलाला शिकणाऱ्या विद्यार्थ्याला त्या क्लासरूम पुरतं लिमिटेड न ठेवता त्याच्या घरात पण लँग्वेज फ्रेंड्स होणं गरजेचं आहे. म्हणजे त्याचं लँग्वेजमधलं शिक्षण म्हणजे कुठल्या भाषेतलं असं त्याचा सोपं होतं.
मनापासून आभार. माझं म्हणणं ऐकून घेतल्याबद्दल आणि धन्यवाद. थँक्यू.